नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज आपल्याला वाटाण्याची मस्तपैकी भाजी डब्यासाठी बनवायचे। तर इथं वाटाण्याच्या शेंगा मी सोलून घेतल्या त्या। तर ह्याला आपल्याला अगोदर शिजवून घ्यायचे त्या। तर मी थोडंसं पाणी ठेवलंय। तर आता ही शेंगा वाटाण्याचं बी आहे तर ही रटारटा आपल्याला मस्त मऊसूत शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया। तर वाटण्यासाठी मी इथं खोबरं घेतलंय, लसूण घेतलाय भरपूर, थोडासा अद्रकचा तुकडा आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली। कोथिंबीर मी धुवून घेतलेली। तर आता आपल्याला वाटण छान असं बारीक करून घ्यायचं। तर वाटण छान असं थोडंसं पाणी ओतून मी बारीक करून घेतलेलं आहे। आपण आता वाटण पण छान असं शिजलेलं आहे। आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया। ही साईडला ठेवते आणि आता फोडणी टाकून घेते। तर फोडणी देऊस तर पण अजून थोडं शिजतंय म्हणून मी इकडल्या गॅसवर ठेवलेलं आहे। इकडे फोडणीसाठी तेल ओतून घेते। तर छान असं तेल तापले तर मी फोडणीसाठी जिरी मोहरी टाकून घेतले। थोडासा टाकते कढीपाला। आपण ही वाटण करून घेतलेले वाटण सगळं टाकून घेते मी। जे आपण खोबरं लसूण बारीक करताना थोडंसं पाणी ओतलेलं ते पाणी आता पूर्णपणे आटलेलं आहे तेलामध्ये। थोडेसे मसाले टाकून घेते मी। तर इथे 1 चमचावर गरम मसाला घेतलाय, कांदा लसूण मसाला आहे, इथं काळं तिखट इसूर घेतलेलं आहे। तर आता छान असं मिक्स करून घेते। तर बघा छान असं हे वाटण तळलेलं आहे। आपण आता शिजलेला वाटाणा ह्यात ओतून घेते मी। तर ह्याचं पाणी सुद्धा आपल्याला ह्यात ओतून घ्यायचं आहे। तर बघा त्यातलं पाणी पण ह्यात ओतून घेतलंय। नंतर आपल्याला फक्त एक उकळी घ्यायची, ह्याला जास्त वेळ नाही शिजवायचं। वाटाणा आपण शिजवूनच घेतलेला आहे। तर मी टाकते ह्यात चवीनुसार मीठ, थोडीशी टाकून घेते वरून कोथिंबीर। तर बघा भाजीला छान अशी उकळी पण आली आणि भाजीला तेल पण सुटलेलं आहे। तर मी आता गॅस बंद करून घेते। तर बघा आज मी छान अशी वाटाण्याची डब्यासाठी भाजी बनवली। तुम्हीही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।